एक होता राजा, एक होती राणी. एका दिवशी दोघांचं विमान अपघातग्रस्त झालं आणि इथूनच सुरू होते ही कहाणी. जोधपूरच्या स्थानिक लोकांचा आजही असा विश्वास आहे की जुबेदाची आत्मा उमेद भवन पॅलेस आणि रॉयल फॅमिलीच्या शाळेत भटकते. शाळेतील अनेक खोल्या मोठमोठ्या कुलपांनी आणि तंत्रमंत्र करून बंद करण्यात आल्या आहेत. स्थानिक लोक सांगतात की हे तिच्या आत्म्याला कैद करण्यासाठी केलं गेलं आहे. पण अतिशय रहस्यमय पद्धतीने 17 एप्रिल 1981 रोजी टुटुबन्ना म्हणजेच हुकुम सिंग यांचा शिर कापलेला मृतदेह त्यांच्या खोलीत आढळला. काही ठिकाणी असा उल्लेखही मिळतो की त्यांचा मृतदेह जोधपूरच्या एका रस्त्यावरती सापडला होता. अचानक जुबेदा मंचावर आली. तिनं गाणं सुरू केलं. प्रत्येकाची नजर जुबेदावरती खिळली होती. एकतर ती अतिशय सुंदर होती आणि त्यात तिच्या आवाजात अशी गोडी होती की प्रत्येकाचं लक्ष तिच्याकडे वेधलं जात होतं. राजस्थानचे प्रसिद्ध लेखक अयोध्या प्रसाद यांच्या द रॉयल ब्ल्यू या पुस्तकानुसार जुबेदानं आजारी असल्याचं नाटक फक्त यासाठी केलं होतं की तिला हनुवंत सिंग यांची पुन्हा भेट घ्यायची होती. कारण आतून आज जुबेदाही एकटेपणाचं आयुष्य जगत होती. आईला पटवण्यासाठी एक दिवस जुबेदानं महाराजांना घरी बोलावलं. या भेटीत आई फयाज यांनी महाराजांना स्पष्ट नकार दिला. त्यांनी सांगितलं की आम्ही मुस्लिम आहोत आणि आमची मुलगी ना धर्म बदलणार आहे ना दुसऱ्या बायकांबरोबर सवत बनून राहणार आहे. पण आईचं मन बदललं खरं, पण तिने जुबेदासमोर एक कठीण अट ठेवली. अट अशी होती की जर जुबेदाला महाराजांशी लग्न करायचं असेल तर तिला तिचा 2 वर्षांचा मुलगा खालिद याला सोडून जावं लागेल. धर्मांतरानंतर जुबेदाचं नाव विद्याराणी ठेवण्यात आलं. धर्मपरिवर्तनानंतर मंदिरात हवनही करण्यात आलं होतं, ज्याचा पुरावा आजही ब्यावरच्या मंदिरात नोंदवलेला आहे. महाराजही अनेकदा शाही निर्णय मोठी राणी कृष्णाकुमारी यांच्या सल्ल्यानंतरच घेत असत. हनुवंत सिंग यांनी स्वतः सरदारपुरा विधानसभा मतदारसंघातून तत्कालीन मुख्यमंत्री जयनारायण व्यास यांच्या विरोधात निवडणूक लढवली आणि विजयही मिळवला. पण आपल्या विजयाची अधिकृत घोषणा ते ऐकू शकले नाहीत. खरं तर ही कहाणी आहे जुबेदा बेगम आणि जोधपूरचे महाराजा हनुवंत सिंग यांच्या प्रेमाची, राजकीय कारस्थानाची, कदाचित कट कारस्थानाचीही. कदाचित भर तारुण्यात दोघांचे एकत्र जग सोडून जाणं हेही एखाद्या कटाचाच भाग असावा. जर तुम्हाला जुबेदाबद्दल फारसं माहिती नसेल तर श्याम बेनेगल यांचा जुबेदा हा चित्रपट नक्की पाहू शकता. या चित्रपटामध्ये पटकथा लेखन जुबेदाच्या पहिल्या लग्नातून झालेल्या मुलाने मोहम्मद खालिद यांनी केलं आहे. स्वातंत्र्याच्या वेळी असा एक काळ आला होता की महाराज जोधपूर आपलं संस्थान पाकिस्तानमध्ये विलीन करू इच्छित होते. मात्र नंतर सरदार पटेल आणि व्ही.पी. मेनन यांच्या प्रयत्नामुळे महाराजांनी आपला निर्णय बदलला आणि भारतात विलयपत्रावरती स्वाक्षरी केली. खरं तर युवराज हनुवंत सिंग यांचं पहिलं लग्न 1943 मध्ये अवघ्या 20 वर्षाच्या वयात गुजरातमधील धांग्रंधा संस्थानाच्या राजकुमारी कृष्णाकुमारी यांच्याशी झालं होतं. 4 वर्षानंतर 1947 मध्ये हनुवंत सिंग जोधपूरचे महाराजा बनले. 1948 मध्ये त्यांनी स्वतःपेक्षा 6 वर्षांनी लहान असलेल्या स्कॉटिश नर्स सँड्राशी दुसरं लग्न केलं. लग्नाआधी त्यांनी सँड्राचं धर्मांतर करून तिला शांतादेवी असं नाव ठेवलं. पण परस्पर मतभेदामुळे अवघ्या 1.5 वर्षात सँड्रा इंग्लंडला परत गेली. महाराजांनी तिला परत आणण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती परतली नाही. दुसरीकडे जुबेदा त्या काळात बॉम्बेमध्ये राहत होती. त्यावेळी मुंबईला बॉम्बेच म्हटलं जात होतं. तिचे वडील कासिमभाई मेहता हे मुंबईच्या चित्रपटसृष्टीतील मोठं नाव होतं आणि एका मोठ्या फिल्म स्टुडिओचे मालक होते. तिची आई फयाजबाई गायिका होती. जुबेदा ही त्यांची एकुलती एक मुलगी होती. वडिलांचं हिंदी चित्रपटसृष्टीत इतकं नाव आणि मान होता की अनेक कलाकार त्यांच्या घरी ये जा करत असत. चित्रपटसृष्टीच्या वातावरणामध्ये वाढलेल्या जुबेदालाही अभिनेत्री व्हायचं होतं. तिने वडिलांपासून लपून एक चित्रपटात कामही केलं होतं. पण तिचे वडील तिच्या चित्रपटात काम करण्याच्या विरोधात होते आणि त्यांनी जुबेदाचा चित्रपट प्रदर्शितच होऊ दिला नाही. तरीही जुबेदाच्या हट्टीपणा कायम राहिला. शेवटी तिच्या वडिलांनी तिचं लग्न आपल्या जवळच्या मित्राच्या मुलाशी लावून दिलं, जो परदेशातून शिक्षण घेऊन आला होता. काही काळानंतर जुबेदाने एका मुलाला जन्म दिला, ज्याचं नाव खालिद मोहम्मद ठेवलं गेलं. मुलाच्या जन्मानंतर घरजावाई बनून राहणाऱ्या तिच्या पतीनं कायमस्वरूपी कराचीला जाण्याची इच्छा व्यक्त केली.
पण जुबेदाचे वडील आपल्या एकुलत्या एका मुलीला नेहमी जवळ ठेवू इच्छित होते, त्यामुळे त्यांनी या गोष्टीला नकार दिला आणि याच कारणामुळे जुबेदा आणि तिच्या पतीचा जबरदस्तीने घटस्फोट घडवून आणला गेला. श्रीमंत कुटुंबातील असल्यामुळे जुबेदाचं राहणीमान चांगलं होतं. ती वेळोवेळी फिल्मी पार्ट्यांमध्ये जात असे आणि आईकडून मिळालेल्या गायनाच्या गुणांमुळे कधीकधी मेहफिलीत गाणंही म्हणत असे. 1950 सालची गोष्ट आहे. 22 एप्रिल रोजी जोधपूरच्या राजघराण्याची मुलगी राजेंद्र कुमारी हिचं लग्न होतं. बडोदा राजघराण्याचे युवराज फतेहसिंग गायकवाड वरात घेऊन जोधपूरला आले होते. या शाही लग्नासाठी अनेक मोठ्या कलाकारांना बोलवण्यात आलं होतं. त्या मैफिलीत 24 वर्षांची जुबेदाही तिच्या आत्यासोबत आली होती. हीच ती आत्या होती ज्यांचे जुबेदाच्या वडिलांशी खूप जवळचे संबंध होते. महफिल सुरू झाली आणि एकामागून एक कलाकार गाणी सादरीकरणासाठी करत होते. अचानक जुबेदा मंचावर आली. तिनं गाणं सुरू केलं. प्रत्येकजण तिच्याकडे पाहत राहिला. ती सुंदर तर होतीच, पण तिच्या आवाजात अशी जादू होती की प्रत्येकजण मंत्रमुग्ध झाला. त्या महफिलीत मारवाड संस्थानचे महाराजा हनुवंत सिंगही उपस्थित होते. त्यांनी जेव्हा जुबेदाचं गाणं ऐकलं तेव्हा ते ऐकतच राहिले. महफिल संपेपर्यंत महाराज जुबेदाशी बोलण्यात यशस्वी झाले. दुसऱ्या दिवशी जुबेदा वरातीसोबत बडोद्यासाठी रवाना झाली. पण तब्येत बिघडल्याचं कारण देऊन ती पुढच्या स्टेशनवर उतरली आणि तिला पुन्हा जोधपूरला शाही पाहुणी म्हणून बोलावण्यात आलं. जोधपूरला परत आल्यावरती जुबेदा महाराजांचे विश्वासू भारतेंद्र सिंग यांच्या बंगल्यावरती पाहुणी म्हणून राहिली. तिच्या उपस्थितीत संध्याकाळी एका मेहफिलीचं आयोजन करण्यात आलं, ज्यात महाराजा हनुवंत सिंग पाहुणे म्हणून आले. इथूनच दोघांमधील संवादाची नवी मालिका सुरू झाली आणि ती प्रेमापर्यंत पोचली. राजस्थानचे लेखक अयोध्या प्रसाद यांच्या द रॉयल ब्ल्यू या पुस्तकानुसार जुबेदानं आजारी असल्याचं नाटक फक्त महाराजांना पुन्हा भेटण्यासाठी केलं होतं, कारण ती स्वतःही एकाकी आयुष्य जगत होती. काही दिवसांनी जुबेदाने जोधपूरहून बॉम्बेला परत जाण्याचा निर्णय घेतला. महाराजांनी तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण वडिलांच्या भीतीमुळे ती परत गेली. जुबेदा बॉम्बेला परतताना महाराज बेचैन झाले. त्यांनी आपल्या जवळच्या खुशवंत सिंग यांना जुबेदाला शोधण्यासाठी बॉम्बेला पाठवलं. ते यशस्वी झाले आणि योग्य पत्ता मिळताच महाराज स्वतः बॉम्बेला गेले. महाराज चर्चगेट जवळील एस्टोरिया हॉटेलमध्ये थांबले. शेवटी त्यांनी आपल्या जवळच्या माणसांच्या मदतीने जुबेदाला भेटण्यासाठी बोलावलं. भेटी झाल्या. दोघांनी आयुष्य एकत्र घालवण्याचा निर्णय घेतला. पण हे इतकं सोपं नव्हतं. हनुवंत सिंग जोधपूरचे राजा होते आणि जुबेदा एक मुस्लिम अभिनेत्री. दुसरीकडे जुबेदाचे वडीलही अत्यंत कडक स्वभावाचे होते. दोघांच्या नात्यांचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा महाराजांनी पाठवलेल्या महागड्या भेटवस्तूंची माहिती जुबेदाच्या आई फयाज बेगम यांना मिळाली. महाराजांनी पाठवलेल्या महागड्या भेटवस्तूंची माहिती जुबेदाच्या आई फयाज बेगम यांना मिळाली. आईला पटवण्यासाठी एक दिवस जुबेदानं महाराजांना घरी बोलावलं. या भेटीत फयाज बेगम यांनी महाराजांना स्पष्ट नकार दिला. त्यांनी सांगितलं की आम्ही मुस्लिम आहोत आणि आमची मुलगी ना धर्म बदलणार ना दुसऱ्या बायकांसोबत सवत बनून राहणार. महाराजांनी त्यांचा विश्वास दिला की त्यांचं प्रेम दिखावा नाही आणि ते आयुष्यभर जुबेदाची साथ देतील. आईचं मन बदललं खरं, पण तिने जुबेदासमोर एक कठीण अट ठेवली. अट अशी होती की जर जुबेदाला महाराजांशी लग्न करायचं असेल तर तिला तिचा 2 वर्षांचा मुलगा खालिद याला सोडून जावं लागेल. जुबेदा ठाम होती की ती कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलाला सोडणार नाही. पण तिच्या आईने सांगितलं की हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर जुबेदाला स्वतःची दुसरी संतान होणार नाही. त्यामुळे खालिदची काळजी त्या स्वतः घेतील आणि तोच त्यांच्या म्हातारपणाचा आधार बनेल. अखेर जुबेदाला आईची अट मान्य करावी लागली. तिचे वडील मात्र या सर्व गोष्टींपासून अनभिज्ञ होते. एक दिवस संधी मिळताच महाराजा हनुवंत सिंग जुबेदाला सोबत घेऊन जोधपूरला गेले. 23 वर्षाचा जुबेदाने 17 डिसेंबर 1950 रोजी ब्यावर येथील आर्य समाज मंदिरात आर्य समाज पद्धतीने महाराजा हनुवंत सिंग यांच्याशी विवाह केला आणि हिंदू धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर तिचं नाव विद्याराणी असं ठेवण्यात आलं. धर्म परिवर्तनासाठी मंदिरात हवनही करण्यात आलं होतं, ज्याचा पुरावा आजही ब्यावरच्या मंदिरात नोंदवलेला आहे.
जेव्हा महाराजा जुबेदाला घेऊन जोधपूरच्या उमेद भवनात आले तेव्हा शाही घराण्यानं एका मुस्लिम अभिनेत्रीला सून म्हणून स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. अर्थातच हनुवंत सिंग महाराजा असले तरी देखील घरात आधीच एक पत्नी म्हणजे कृष्णा कुमारी होत्या आणि राजघराण्यातील मोठी मंडळीही जिवंत होती. अशा परिस्थितीत महाराजांनी जुबेदाला मेहरानगड किल्ल्यात ठेवलं. लग्नानंतर महाराजांनी जुबेदाला छोटी राणीचा दर्जा दिला, पण राजघराणे आणि राजपूत समाजानं तिला कधीच पूर्णपणे स्वीकारलं नाही. उमेद भवनात होणाऱ्या कोणत्याही शाही चर्चेत तिला सहभागी होण्याची परवानगी नव्हती. तिला कधीही शाही सल्लागार मंडळात स्थान मिळालं नाही. महाराज सुद्धा बहुतेक शाही निर्णय मोठी राणी कृष्णा कुमारी यांच्या सल्ल्यानंतरच घेत असत. ही गोष्ट कदाचित जुबेदाला खटकत असेल, मात्र ती आणि मोठी राणी एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणीही बनल्या होत्या. काळ पुढे सरकत गेला आणि लग्नानंतर एका वर्षाने 2 ऑगस्ट 1951 रोजी जुबेदानं महाराज हनुवंत सिंग यांच्या धाकट्या मुलाला जन्म दिला. त्याचं नाव राजा हुकुम सिंग ठेवलं गेलं. त्यांना टुटू बना या नावानेही ओळखलं जात असे. महाराज वेळोवेळी जुबेदाला तिच्या कुटुंबाला भेटण्यासाठी बॉम्बेला घेऊन जात असत, मात्र ती आपल्या पहिल्या मुलाला खालिद मोहम्मदला फक्त काही मिनिटासाठीच भेटू शकत होती. दुसरीकडे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि विशेषतः संविधान लागू झाल्यानंतर हळूहळू राजेशाही संपुष्टात येत होती आणि लोकशाही सरकार स्थापन होत होतं. 1949 मध्ये राजस्थान राज्य अस्तित्वात आलं आणि जयनारायण व्यास मुख्यमंत्री बनले. जोधपूरमध्ये आपला प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी 1952 मध्ये महाराजा हनुवंत सिंग यांची अखिल भारतीय रामराज्य परिषद पक्ष स्थापन केला आणि स्वतः निवडणुकीच्या मैदानात उतरले. त्यांनी संपूर्ण मारवाड प्रदेशाला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींसाठी उमेदवार उभे केले आणि जवळजवळ सर्वच जागांवरती काँग्रेस विरुद्ध विजय मिळवला. स्वतः महाराजांनी सरदारपुरा विधानसभा मतदारसंघातून तत्कालीन मुख्यमंत्री जयनारायण व्यास यांच्या विरोधात निवडणूक लढवली आणि विजयही मिळवला. पण आपल्या विजयाची अधिकृत घोषणा ते ऐकू शकले नाहीत. निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी महाराजा हनुवंत सिंग बहुतांश वेळा आपल्या पहिली पत्नी कृष्णा कुमारी यांच्यासोबत प्रचारात घालवत होते. त्यामुळे जुबेदा आणि त्यांच्या नात्यात दुरावा वाढू लागला. मुस्लिम असलेल्या जुबेदामुळे राजपुतांना मतदार नाराज होऊ शकतात या भीतीने तिला राजकीय बाबींपासून दूर ठेवण्यात आलं होतं. या सर्व मर्यादांमुळे जुबेदा अधिकच एकटी पडत गेली. लवकरच निवडणुकीच्या निकालांची वेळ आली. 26 जानेवारी 1952चा तो दिवस. निकाल जाहीर होण्यास फक्त काही तास बाकी होते. असं सांगितलं जातं की महाराजा हनुवंत सिंग मोठी महाराणी कृष्णा कुमारी यांच्यासोबत घाईघाईनं दुसऱ्या शहरासाठी कदाचित दिल्लीसाठी रवाना होणार होते. तेव्हा जुबेदानं त्यांच्यासोबत जाण्याचा हट्ट धरला. महाराजांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला की तिचं सोबत जाणं योग्य नाही, पण जुबेदा मात्र काहीही ऐकायला तयार नव्हती आणि ती विमानातील सीटवर जाऊन बसली. त्या विमानात फक्त 2च सीट होत्या. त्यामुळे कृष्णा कुमारींना जोधपूरमध्येच थांबावं लागलं. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच सुमेरपूर जवळच विमान कोसळलं आणि या अपघातात 26 वर्षांची जुबेदा आणि 28 वर्षांचे महाराजा हनुवंत सिंग यांचा मृत्यू झाला. जोधपूरमधील बहुतेक लोकांनी महाराजांच्या मृत्यूसाठी जुबेदाच्या हट्टाला जबाबदार धरलं. काही लोकांचं म्हणणं होतं की महाराज फक्त 4 तासांची झोप घेऊन विमान उडवत होते, त्यामुळे हा अपघात झाला. तर काहींच्या मते महाराजांच्या निवडणुकीतील विजय पाहून विरोधकांनी त्यांच्या मृत्यूचं कटकारस्थान रचलं. 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या जुबेदा चित्रपटानुसार जुबेदा स्वतः महाराजांपासून दूर राहू इच्छित नव्हती. त्यामुळे कदाचित तिनं महाराजांसोबत आत्महत्या केली असावी. या चित्रपटाचं पटलेखन जुबेदाच्या पहिल्या लग्नातून झालेल्या मुलाने म्हणजे खालिद मोहम्मद यांनीच केलं होतं. खालिदचं संगोपन त्याच्या आजी आजोबांनी केलं. जुबेदाच्या मृत्यूच्या वेळी तिचा मुलगा हुकुम सिंग फक्त 4 महिन्यांचा होता. त्याचं पालनपोषण नंतर राजमाता बनलेल्या कृष्णा कुमारी यांनी केलं. हुकुम सिंग यांचं लग्न अलवरचे राव राजा दलजीत सिंग यांच्या कन्या राव राणी राजेश्वरी कुमारी राठोड यांच्याशी झालं. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली. पण अत्यंत रहस्यमय परिस्थितीमध्ये 17 एप्रिल 1981 रोजी टुटू बना म्हणजेच हुकुम सिंग यांचं शीर कापलेला मृतदेह सापडला.
काही ठिकाणी असा उल्लेख आहे की त्यांचा मृतदेह जोधपूरच्या एका रस्त्यावरती आढळला होता. त्यांची हत्या त्यांच्या स्वतःच्या तलवारीने करण्यात आली होती आणि शरीरावरती 20 खोल जखमा होत्या. त्यांच्या हत्येचं रहस्य आजही उलगडलेलं नाही. जोधपूरच्या स्थानिक लोकांचा आजही असा विश्वास आहे की जुबेदाची आत्मा उमेद भवन पॅलेस आणि रॉयल फॅमिलीच्या शाळेत भटकते. शाळेतील अनेक खोल्या मोठमोठ्या कुलुपांनी आणि तंत्रमंत्र करून बंद करण्यात आल्या आहेत. स्थानिक लोक सांगतात की तिच्या आत्म्याला कैद करण्यासाठी हे सगळं केलं गेलं आहे. दुसरीकडे महाराजांची पहिली पत्नी कृष्णा कुमारी, ज्यांना पुढे राजमाता ही उपाधी मिळाली, त्यांनीच महाराजा हनुवंत सिंग यांच्या अकाली मृत्यूनंतर संपूर्ण राजघराणं सांभाळलं. 1971 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढवून खासदार होण्याचा मानही मिळवला. इतिहासकार डॉक्टर मोहनलाल गुप्ता यांच्या मते जुबेदा आणि हनुमंत सिंग यांचं कधी लग्न केलं नव्हतं. काही काळापूर्वी आर्य समाजाशी संबंधित ओम मुनी यांनी एका पत्रकाराला सांगितलं की ब्यावरच्या मंदिरात फक्त जुबेदाच्या धर्मपरिवर्तनाचे पुरावे आहेत, लग्नाचे नाहीत. लग्नावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याचं आणखी एक कारण म्हणजे आर्य समाजाच्या नियमानुसार एक पत्नी असताना दुसरं लग्न करणं शक्य नव्हतं. एका मुलाखतीमध्ये जोधपूर घराण्याचे प्रमुख महाराज गजसिंग यांनी सांगितलं होतं की जुबेदा त्यांच्या वडिलांची राणी नव्हती, तर फक्त एक अयादत म्हणजे एक पार्टनर होती. खरं काहीही असो, पण इतकं मात्र निश्चित आहे की जुबेदा आणि हनुवंत सिंग यांची ही कहाणी इतिहासाच्या पानांमध्ये कायमची नोंदली गेली आहे आणि आजही जोधपूरचे लोक हा प्रसंग विसरलेले नाहीत. प्रेम, सत्ता, धर्म आणि राजकारण या चौघांच्या वादळात अडकलेली जुबेदा आणि हनुवंत सिंग यांची कहाणी आजही जोधपूरच्या वाऱ्यामध्ये जिवंत असल्याचं लोक मानतात. एक राजा, एक राणी आणि एक अपूर्ण प्रेम कहाणी, ज्याचा शेवट विमान अपघातानं झाला. पण प्रश्न आजही जिवंत आहे, तो अपघात होता की कटकारस्थान? ते प्रेम होता की हट्ट? आणि खरंच जुबेदाची आत्मा आजही उमेद भवनच्या इतिहासाच्या भटकते का? इतिहासाच्या पानांमध्ये अनेक प्रेम कहाण्या लिहिल्या गेल्या, पण काही कहाण्या अशा असतात ज्या संपल्यानंतरही लोकांच्या मनातून कधीच संपत नाहीत. जुबेदा आणि हनुमंत सिंगची कहाणी ही त्यापैकीच एक आहे. इथे प्रेम जिंकलं की हरलं याचं उत्तर आजही काळ देऊ शकलेला नाही. ही कथा आपल्याला शिकवते की धर्म, समाज, प्रतिष्ठा आणि सत्तेच्या भिंती माणसाला वेगळं करू शकतात, पण प्रेमाला कैद करू शकत नाहीत. जेव्हा समाज माणसाला त्यांच्या धर्म, जाती आणि भूतकाळावरनं स्वीकारत नाही, तेव्हा अनेक आयुष्य उद्ध्वस्त होतात. जुबेदाला ना पूर्णपणे राजघराणं स्वीकारू शकलं, ना समाज, आणि कदाचित हाच एकटेपणा तिच्या आयुष्याची सर्वात मोठी शोकांतिका ठरली. म्हणूनच माणसाला त्याच्या धर्मानं नाही तर त्याच्या मनानं ओळखा, कारण प्रेमाला धर्म नसतो, पण द्वेषाला नेहमीच कारणं असतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. चला भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण